बोल सियापति रामचंद्र की पवन सुत हनुमान की उमापति महादेव की बोलो जी भाई सब संतन की सनातन संस्कृति की गो माता की भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की नमः पार्वती पते हर हर महादेव। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आणि या भोसरीचे आपले तरुण तडफदार आणि कार्यसम्राट आमदार महेश दादा लांडगे आपले सगळे या ठिकाणून उभे असलेले उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या देवा भाऊच्या लाडक्या बहिणी आणि उपस्थित सर्व माझ्या भावांनो, खरं म्हणजे मी कालच पिंपरी चिंचवडला सभा घेऊन भाषण केलंय। आता ते भाषण ज्यांना समजलं असेल त्यांच्या लक्षात आलं असेल, क्यों पड़े हो चक्कर में कोई नहीं है टक्कर में, क्यों पड़े हो चक्कर में कोई नहीं है टक्कर में। आज एवढंच सांगण्याकरता आलो आहे। मागच्याही काळात या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत जे परिवर्तन झालं, जो विकास झाला तो भाजपनेच केला आणि पुढचाही विकास भाजपच करणार आहे। महेश दादांच्या नेतृत्वात या भोसरीचा चेहरा बदललेला आपण सगळ्यांनी बघितलेला आहे। पर ये तो सिर्फ ट्रेलर था, असली पिक्चर अभी बाकी है। आणि त्यामुळे मी केवळ एवढंच सांगण्याकरता आलो आहे, महेश दादांनी आता काही मागण्या या ठिकाणी केल्या, त्या मागण्या सोडा। अरे महेश दादा करता हा देवा भाऊ बेररचे काय बेररचे जेवढ्या मागण्या येतील, जेवढ्या मागण्या ती प्रत्येक मागणी सोडवली जाईल। जी जी तुमची आशा आकांक्षा आणि अपेक्षा असेल ती पूर्ण करण्याची गॅरंटी हा देवा भाऊ या ठिकाणी घेतो। आणि ज्याप्रमाणे प्रत्येक वेळी महेश दादाला तुम्ही ताकद दिली, आता यावेळी महेश दादाची ताकद म्हणजेच माझी ताकद आणि माझी आणि महेश दादाची ताकद म्हणजे या ठिकाणी हे नगरसेवक निवडून आले तर महेश दादांना ताकद मिळेल आणि महेश दादांना ताकद मिळाली तर देवा भाऊला ताकद मिळेल। आणि म्हणून या 15 तारखेला तुम्ही सगळे मतदान केंद्रावर जा। चेहरा पाहू नका, काळा आहे का गोरा आहे का पाहू नका, केसवाला आहे का टकला आहे पाहू नका, फक्त आणि फक्त कमळ बघा, कमळ बघा, कमळ बघा। केल्यानंतर 4 बटना शोधायच्या, 4ही बटनांवर कमळ शोधायचं, कमळाचं बटन दाबायचं आणि मग निर्धास्तपणे बाहेर यायचं। कारण 15 तारखेला तुम्ही कमळाची काळजी घेतल्यानंतर 16 तारखेपासून तुमची काळजी महेश दादा आणि देवा भाऊ घेईल, हे सांगण्याकरता मी आलो आहे। आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। आता संक्रांत येते आहे, या संक्रांतीला आसमंतामध्ये कमळाचीच पतंग उडाली पाहिजे आणि बाकी सगळ्या पतंगी काठ झाल्या पाहिजे, ही तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे। आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्ही जो हा प्रचंड प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय।